आज मी आहे विठ्ठलराव वाघ यांच्यासोबत. विठ्ठलराव वाघ हे भेंडवळ की ज्याचं नाव राज्यभर सध्या चर्चित आहे अशा भेंडवळ गावचे निवासी आहेत. सेवानिवृत्त व्हिडिओ आहेत आणि एक प्रगत असे शेतकरी आहेत. ते मुख्य भेंडवळ या गावचे रहिवासी असल्यामुळे या ठिकाणी जे मांडणं होते ह्या मांडण्यामध्ये जी काही प्रमुख व्यक्ती आहे किंवा ज्यांची परंपरा जी 300 वर्षाची सांगितली जाते ते ज्या परंपरेच्या अनुषंगानं जे त्याच्याशी संबंधित लोक आहेत त्यांची माहिती विठ्ठलरावांना माहीत आहे. मी विठ्ठलरावांना असं विचारतो की आपण या अनुषंगानं आम्हाला काही माहिती सांगाल का? या अनुषंगानं चंद्रभान महाराज होते, त्यांनी ही मांडणं सुरू केली. बरोबर. त्यांना नीळावती प्रसन्न होती आणि त्यांचे वारस जे आहेत ते ही परंपरा चालवतात. बरं. तर ते चालवतात म्हणजे कोणालाही चालवता येते, परंतु त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी जे अटी घालून दिलेल्या आहेत, अटी व शर्ती किंवा हे कशा प्रकारच्या करायचं त्याच्यामध्ये जे उपास तापास करावं लागते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून तर दशमीपर्यंत उपवास करावा लागते. तो गोमूत्रामध्येच खावा लागते. बरं. हातानं करून आणि स्वयंपाक आणि त्याच्यानंतर रात्री घोंगड्यावरच झोपणे अशा प्रकारची ती विधी आहे. आणि अनवाणी चालावं लागते. आणि जाऊन गावगावी जे पहिले जे खेडे ठरवून दिले आहेत तिथून जे धान्य गोळा करून आणायचं 18 प्रकारचं आणि ते आणून ते घरी आणून म्हणजे देवपूजेच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हातबोट होणार नाही अशा प्रकारे ते ठेवल्या जाते. आणि नंतर ते धान्य इथं मांडल्या जाते. आणि ते व्रत असं कठीण असल्यामुळं त्यांचे वंशजच ते करतात. निश्चितच या ठिकाणी हे जे व्रतकार किंवा हा जो अंदाज सांगितला जाते या अंदाजामागं काहीतरी एक मोठा त्याग आहे. कारण याचे जे काही या अनुषंगाने अंदाज देणारी जी मंडळी आहे ती अशा पद्धतीचं व्रतस्थ जीवन जगत असतात. आणि हे व्रतस्थ जीवन जगताना तुमच्याकडे एक पारावरची मांडणं आहे आणि दुसरी ही मांडणं आहे. त्या पारावरच्या मांडणं आणि याचं काय शब्द? ज्या दिवशी व्रत होतात तर गुढीपाड्यापासून तर दशमीपर्यंत ते हे उपवासाचं व्रत करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी गावातून म्हणजे भजन पूजन करून ते पारावर ते पारावर मांडणं मांडल्या जाते. त्या ठिकाणी करवा असते आणि त्या ठिकाणी ते मांडणं करून तिथं धान्य झाकल्या जाते. आणि 9 दिवस तिथं काय होते ते पाहिल्या जाते. 9 दिवस रामाची म्हणजे राम ते चंद्रभान महाराज हे रामाचे भक्त होते. त्यामुळे त्या ठिकाणी रामायणाची पोथी लावल्या जाते. आणि 9 दिवस झाल्यानंतर दशमीच्या दिवशी त्याची समाप्ती होते. आणि चांगला मोठा कार्यक्रम होते. आणि दशमीच्या दिवशी जाऊन पारावरची मांडणं उघडल्या जाते आणि त्या ठिकाणी ते भविष्य समजते. तर ते छोट्या प्रमाणात संक्षिप्तमध्ये असते. आणि त्याच्याच अनुषंगानं हे जे धान्य गोळा केलेले असते हे अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 4 वाजता. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या वडिला जे आपण पान टाकतो म्हणजे करतो तर त्यावेळेस जो करवा आणलेला असते किंवा ज्यावेळेस ते लाल घागर करवा साळवी कुठे आपलं जे घरात अन्न शिजते ते सर्व घेऊन इथं 4 वाजता अशी मांडल्या जाते. आणि मग ह्या मांडणं आणि त्या मांडण्याचा दोघांचा मेळ आणून इथं भविष्य सांगलं जाते. निश्चितच अशा पद्धतीनं या भेंडवळ गावाच्या मांडण्याच्या अनुषंगानं जी काही संक्षिप्त अशी माहिती आपल्याला अपेक्षित होती ती विठ्ठलराव वाघ यांच्याकडून आपल्याला मिळाली आहे. धन्यवाद विठ्ठलराव, तुम्ही आमची चर्चा केली त्याबद्दल आम्ही आभारी आहे. नमस्कार.